नमस्कार, मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत आनंदाची सफर, प्रशांत वाघ. सूर्य आपलं प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यामध्ये बघण्यात गुंग होता. अधूनमधून त्याला समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या थेंबांची काहीतरी कुजबूज ऐकू येत होती. त्याने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला, परंतु नीटसे काही ऐकू येत नव्हते. सूर्याने शेवटी न राहून थेंबांना विचारले, "काय रे, काय झाले? काय एवढे कुजबूज करत आहात तुम्ही?" एकही थेंब काहीही बोलायला तयार नव्हता. अचानक अगदी शांतता पसरली. सूर्याने पुन्हा सगळ्यांना विचारले, "अरे काय झाले सांगा ना, मी तुमची काही मदत करू शकतो का?" त्या कुजबुजणाऱ्या थेंबांमधून एका थेंबाने हिंमत करून सूर्याशी बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, "सूर्य महाराज, तुम्ही एवढ्या आकाशात उंच ठिकाणी आहात की तुम्हाला पृथ्वीवर कुठे काय आहे हे सर्व काही दिसते. परंतु आम्ही खाली या समुद्रातच असल्यामुळे आम्हाला या पृथ्वीच्या पाठीवर काय आहे ते काही बघावयास मिळत नाही. आम्ही इथे एकाच ठिकाणी राहून खूप कंटाळलो आहोत. तुम्ही इतक्या उंचावर असल्यामुळे सारे जग, पृथ्वी तुम्हाला बघायला मिळते. तुम्ही किती नशीबवान आणि आम्ही किती कमनशिबी आहोत याविषयीच आम्ही बोलत होतो." सूर्याला त्या थेंबाचे बोलणे ऐकून हसू आले आणि तो म्हणाला, "बस एवढेच ना? मग चला, तुम्हाला मी या पृथ्वीवर काय काय आहे ते दाखवतो. माझ्यासारखं उंच उंच आकाशात नेतो आणि तुम्हाला या पृथ्वीची सफरच करून आणतो." सगळ्या थेंबांना सूर्य आपली थट्टाच करत आहे असे वाटत होते. तेवढ्यात सूर्याने आपले तेज वाढवायला सुरुवात केली. सूर्याच्या प्रकाशाची तीव्रता इतकी वाढत चालली होती की समुद्राच्या पृष्ठभागावरील सर्व पाण्याचे थेंब तापू लागले होते. त्यामुळे त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती. सर्व थेंब ओरडून सूर्याला सांगू लागले, "आम्हाला कोणत्याही सफरीला जायचे नाही. तुमच्या या प्रकाशाची दाहकता थोडीशी कमी करा." सूर्य सर्व थेंबांना म्हणाला, "अरे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ही म्हण काही खोटी नाही. तुम्हाला जर या पृथ्वीची सफर करायची असेल तर तुम्हाला थोडासा त्रास सहन करावाच लागेल." आणि खरोखरच थोड्या वेळात सूर्याच्या उष्णतेमुळे थेंबांचे रूपांतर वाफेत होऊ लागले. ही वाफ हवेपेक्षा हलकी असल्यामुळे वातावरणात ती उंच उंच जाऊ लागली. वाफेच्या रूपात असलेल्या सगळ्या थेंबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. वाफ वातावरणात जसजशी उंच जाऊ लागली तसतशी ती थंड होऊन तिचे संघनन होऊ लागले. म्हणजेच पाण्याच्या थेंबांचे अतिशय सूक्ष्म कणात रूपांतर होऊन ते ढगांच्या रूपात हवेत तरंगू लागले आणि हवा ज्या दिशेला वाहत जाईल त्या दिशेने वाहू लागले. सूर्य ढगांना म्हणाला, "चला तर मग सुरुवात करूया आपल्या सफरीला." त्यांचं लक्ष समुद्राजवळील जमिनीकडे गेले. ती जमीन अतिशय सपाट होती. अशी सपाट जमीन त्यांना अनेक ठिकाणी दिसू लागली. सूर्य त्यांना म्हणाला, "या सपाट जमिनीलाच मैदान असे म्हणतात." उंचावरून वाहणाऱ्या या ढगांना मैदानाच्या पुढे थोडासा उंचवटा दिसला. सूर्य म्हणाला, "जमिनीवर हा जो थोडासा उंचवटा दिसतो त्याला टेकडी असे म्हणतात." सर्व ढग आता टेकडीच्या वरून जाऊ लागले. त्यांना पुढे आता टेकडीपेक्षा थोडा उंच असा भाग दिसू लागला. सूर्य म्हणाला, "मित्रांनो, टेकडीपेक्षा जो थोडा उंच भाग असतो त्याला डोंगर असे म्हणतात." ढग वाऱ्याच्या मदतीने डोंगरापेक्षा उंच जाऊ लागले. काही डोंगरांवर त्यांना पुन्हा सपाट जमिनीचा भाग दिसू लागला. थेंबांची वाफ आणि मग त्या वाफेचे झालेले ढग उत्साहाने म्हणाले, "महाराज, आम्हाला पुन्हा मैदान दिसले." सूर्य हसू लागला आणि म्हणाला, "अरे, बरोबर आहे तुमचं, परंतु जास्त उंचीवरील सपाट प्रदेशास मैदान नाही तर पठार असे म्हणतात." थेंबांची वाफ आणि मग त्या वाफेच्या झालेल्या ढगांना हवेबरोबर वाहत जात असताना पृथ्वीवरील हा सर्व सुंदर भूप्रदेश बघून खूप खूप मजा वाटत होती. तेवढ्यात त्यांना डोंगरावर एक वळणावळणाचा रस्ता दिसू लागला. सूर्य त्यांना म्हणाला, "डोंगरामध्ये जो वळणावळणाचा रस्ता असतो त्याला घाट असे म्हणतात." या घाटातील वळणे बघता बघता ढग आणखी पुढे जाऊ लागले. परंतु आता त्यांना पुढे जाणे शक्य होत नव्हते. कारण एक भला मोठा डोंगर त्यांची वाट अडवून पुढे उभा होता. सूर्य म्हणाला, "या अशा उंच डोंगराला पर्वत असे म्हणतात." असे खूप सारे उंच पर्वत त्या ठिकाणी होते. आता ढग त्या उंच उंच पर्वतांमधून पुढे पुढे जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेवढ्यात त्यांना त्या पर्वतांमधून जायला एक छोटीशी वाट दिसू लागली. त्या छोट्याशा वाटेमधून जाण्यासाठी सर्व ढग गर्दी करू लागले. सूर्य त्यांना म्हणाला,
पर्वतांच्या मधून जाण्यासाठीची ही जी छोटीशी वाट आहे तिला खिंड असे म्हणतात. ढग आता खिंड ओलांडून पुढे जाऊ लागले. पुढे आणखी काही पर्वत त्यांची वाट अडवण्यासाठी उभेच होते. हे पर्वत ओलांडण्यासाठी ढग उंच उंच जाऊ लागले. या पर्वतांच्या बाजूला खूप खोलगट आणि लांबट अशा काही जागा होत्या. सूर्य ढगांना म्हणाला, पर्वतांच्या बाजूला ज्या खोलगट आणि लांबट जागा असतात त्यांना दरी असे म्हणतात. ढगांना या खोल दरीची भीती वाटत होती आणि ते पर्वताला ओलांडण्यासाठी हळूहळू वर सरकत होते. अगदी पर्वताच्या निमुळत्या टोकाशी येऊन ठेपले. सूर्य म्हणाला, मित्रांनो, पर्वताच्या या निमुळत्या टोकाला म्हणतात शिखर. सारे ढग शिखराभोवती गोळा झाले आणि आनंदाने गाणं म्हणू लागले. जसजसे ढग उंच उंच जात होते तसतशी हवाही थंड होत जात होती. आता ढगांना शिखरावर खूपच थंडी वाजू लागली आणि ज्या संगननामुळे पाण्याच्या थेंबांचे अतिशय सूक्ष्म कणात रूपांतर झाले होते, ते सगळे सूक्ष्म कण थंडीमुळे एकत्र येऊन त्यांचे आता मोठमोठे पाण्याचे थेंब तयार होऊ लागले. हे थेंब जड असल्यामुळे हवेत आता तरंगू शकत नव्हते आणि त्यामुळे पावसाच्या रूपाने ते त्या पर्वताच्या शिखरावर कोसळू लागले. ते आनंदाने पर्वताच्या शिखरावर उड्या मारू लागले. सुरुवातीचे काही थेंब जमिनीच्या पृष्ठभागात जिरून गेले, तर त्यानंतरचे थेंब हे मात्र जमिनीवर वाहू लागले. हे सर्व थेंब एकत्र येऊन छोटे छोटे पाण्याचे प्रवाह वाहू लागले. हे छोटे छोटे प्रवाह म्हणजेच ओहोळ काही पर्वतांवरून तर काही मैदानांवर वाहत होते. पुढे जाऊन हे छोटे छोटे ओहोळ एकत्र येऊन त्याचे ओढे तयार झाले. थेंबांना या ओढ्यातून वाहताना खूप खूप मजा येत होती. त्यातील काही ओढे सरोवरासारख्या जमिनीच्या मोठ्या खोलगट भागात तर काही तळ्यासारख्या छोट्या खोलगट भागात सामावले. काही ओहोळ मात्र पुढे वाहतच होते. पुढे तेही एकत्र आले आणि त्यांची बनली एक छोटीशी नदी. अशा अनेक छोट्या नद्या आता वाहत होत्या, पण त्या डोंगर रांगांमुळे विभागल्या गेल्या होत्या आणि त्या उताराच्या दिशेने वाहू लागल्या होत्या. यातील बऱ्याचशा नद्या पुढे जाऊन एकत्र आल्या आणि त्यांच्या बनल्या अनेक मोठ्या नद्या. या नद्या नागमोडी वळणे घेत अतिशय आनंदाने पुढे जाऊ लागल्या. या नद्यांमधून वाहताना थेंबांना अतिशय आनंद होत होता. पृथ्वीवरील मैदाने, जंगले, विविध प्राणी पक्षी त्यांना बघायला मिळत होते. नद्या पुढे जात होत्या तसतसा थेंबांना पुढील भूभाग ओळखीचा लागत होता आणि ह्या नदीत वाहणाऱ्या सर्व थेंबांना पुन्हा तो मोठा समुद्र दिसू लागला, ज्या समुद्रातून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. एकदाच्या सर्व नद्या समुद्राला येऊन मिळाल्या. थेंबांचा प्रवास जेथून सुरू झाला होता त्याच ठिकाणी येऊन प्रवास थांबला होता. गाडीचे चक्र फिरावे त्याप्रमाणेच थेंबांचा हा प्रवास झाला होता. म्हणजेच ज्या ठिकाणाहून ते निघाले होते ते पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचले होते. सूर्य थेंबांना म्हणाला, पहिल्यांदा होते पाण्याची वाफ, मग वाफेचे संघनन होऊन बनतात ढग आणि पुन्हा ढगांचे थेंबात रूपांतरण होऊन पडतो पाऊस. ह्या तुमच्या सफरीलाच म्हणतात जलचक्र. आता सगळे थेंब खो खो हसून या सफरीबद्दल सूर्याचे आभार मानत होते. धन्यवाद.